कुठे गेले हो राणा? सुनबाई बर कच्च्या फोनवर फोन लावा आणि विचारा किती वेळ लागणार आहे ते. आला बघा राणा भाऊजी. अहो काय हे किती उशीर. बरं आम्ही मामांजीला सांगितलं की तुम्ही अर्जंट कामासाठी बाहेर गेलतात. तुम्हाला उशीर होणार आहे हे फोन करून तुम्ही सांगितलं होतं ते बी सांगितलंय. आता उशीर झालाच आहे तर आम्ही डायरेक्ट मुद्द्यावर येतो. राणा आमच्या समध्यांची इच्छा आहे की तू कारखान्याच्या बॉडीवर जावं. आम्हाला बी तसंच वाटतंय पण सुनबाईचं म्हणणं आहे की ही जिम्मेदारी तुम्हाला काही जपायची नाही. तेव्हा सूरजचं नाव पुढं करावं. हे बघा राणा भाऊजी, आम्हाला काही तुमचा हक्क काढून घ्यायचा नाही, पण कारखान्याचं काम म्हणजे डोक्याला कुटाणा असतोया. आणि यांना जर ते पद मिळालं तर जरा जबाबदारी घेतील. काय हो? काय ते? त्या निमित्तानं 4 चांगल्या गोष्टी शिकत्याल, राणा भाऊजींसारखं नाव कमवत्याल. हे बघा मामांजी, आम्हाला जे वाटतं ते या घरासाठी, आपल्या माणसांसाठी. तुमचं काय म्हणणं आहे राणा भाऊजी? वहिनी तुम्हाला एकदम बरोबर वाटते. आबा वहिनी सांगते तसंच करा. घरची माणसं लई महत्वाची असतात बघा. अरे पण राणा, आबा वहिनी म्हणते ते 100% खरंय. वहिनी पहिला घरचा विचार करतात, मग मी का माझा करू? अरे पण राणा, तेव्हा बाडीवर सूरजचं नाव द्या. माझा भाऊ नाव कमवल, यातच माझं नाव वाढेल. ठीक आहे, तू म्हणशील तसं. आपलं घर, घरातली माणसं, आपले आई बाबा यांच्यापेक्षा महत्वाचं काहीच नसतं. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची? पटला काय ती का? मला माहिती नाहीये. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले
त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्यात? नेहा आले. आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.